नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. या ठिकाणी भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण बनलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, शेरी सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर शेरी सिंग या ठिकाणी भारताच्या पहिल्या मिसेस युनिव्हर्स या ठिकाणी बनलेल्या आहेत. या टायटलचं नाव काय होतं? मिसेस युनिव्हर्स 2025. आणि विशेष म्हणजे 48 वर्षामध्ये जिंकणारी ही पहिली भारतीय ठरली आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा जो काही प्रोग्राम झाला होता तो ओकाडा मनिला म्हणजेच फिलिपिन्स या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला होता. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. आणि हां, अजून एक गोष्ट, सर्व विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स मराठी या चॅनलकडून, टीमकडून आणि माझ्याकडून सर्वांना या ठिकाणी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? LICच्या द्वारे खालीलपैकी कोणत्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, आता कसं असतं, दिवाळी आहे बरोबर की नाही? तुम्हाला आत्ताच एका फटाक्याचा आवाज आला असेल बरोबर. आणि त्याच्यानंतर घरी कसे पाहुणे रावळे येत असतात, त्याच्यामुळे स्वयंपाकाचा जो काही टायमिंग असतो तो सुद्धा थोडासा मागे पुढे होत असतो. तुम्हाला कुकरच्या शिट्टीचा देखील आवाज आला असेल. ठीक आहे, काय हरकत नाही. सगळ्या गोष्टी एन्जॉय देखील केल्या पाहिजेत, परंतु सोबत आपण जे काही स्वप्न बाळगतो त्या स्वप्नांसाठी जे काही आपण मेहनत घेतो त्या मेहनतीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोणकोणत्या योजना? पर्याय क्रमांक ए, जनसुरक्षा योजना आणि पर्याय क्रमांक बी, बीमा योजना. या दोन योजना सुरू झालेल्या आहेत. जनसुरक्षा योजना ही व्यक्तींसाठी, विशेषतः कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी कमी किमतीची विमा योजना आहे. तर LICची बीमा लक्ष्मी योजना ही एक नवीन सुरू झालेली जीवन विमा आणि बचत योजना आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, दोन्ही योजना कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आल्या? LICच्या द्वारे. तर LIC बद्दल 2-3 गोष्टी लक्षात घ्या. फुल फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, मराठीमध्ये म्हणता येईल जीवन विमा कॉर्पोरेशन. स्थापना झाली 1 सप्टेंबर 1956ला. MD आणि CEO आहेत आर दोराईस्वामी आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाणार, स्टार मार्क करून ठेवा. जागतिक भूक निर्देशांक 2025 म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 102 क्रमांक आहे. लक्षात घ्या, 2 पॉईंट लिहून घ्या. हे जे काही 102 क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये आहे? तर GHIच्या बाबतीमध्ये आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स. आणि अजून एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत आहे, हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये. लक्षात घ्या, हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये याच्या अगोदर भारताचा क्रमांक किती होता? तर 80 क्रमांक होता. परंतु लेटेस्ट जो काही अहवाल आला आहे तो या ठिकाणी हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 85 क्रमांकावरती आलेला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि 85 क्रमांकावरती आहे तर भारताला सध्या 57 देशांमध्ये विजा मुक्त प्रवेश देतो या निर्देशांकाच्या अंतर्गत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? दोन्ही गोष्टी निर्देशांक बद्दल आहेत. तर झालेले जे काही महत्त्वाचे निर्देशांक प्रकाशित झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. भारताचा क्रमांक किती आहे लिहून घ्या. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. फिफाच्या क्रमवारीमध्ये 133वा. जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये 41वा. जागतिक शांतता निर्देशांकमध्ये 115वा. मानव विकास निर्देशांकमध्ये 130वा. वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63वा. जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये 38वा. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये 38वा. हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये 85वा आणि जागतिक भूक निर्देशांकमध्ये 102 क्रमांक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, कोणत्या IITने भारतातील पहिले विअरेबल पेमेंट इकोसिस्टम लॉन्च करण्यासाठी NPCI सोबत भागीदारी केलेली आहे, कोलॅबोरेशन केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, माहिती थोडीशी या ठिकाणी कन्फ्युजन करणारी आहे, परंतु लिहून घ्या. IIT मद्रास
इनक्युबेटेड म्यूज वेअरेबल्स ने भारतातील पहिलं वेअरेबल पेमेंट इकोसिस्टम लॉन्च करण्यासाठी NPCI सोबत भागीदारी केली आहे. ही प्रणाली वापरकर्त्यांना म्हणजे जे काही युजर्स असतात त्यांना कोणत्याही NFC सक्षम POS टर्मिनलवरती रिंग 1 नावाच्या त्यांच्या स्मार्ट रिंगवर टॅप करून त्वरित सुरक्षित पेमेंट करण्याची परवानगी देते. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि याच्यासोबत त्यांच्यासाठी त्यांना फोन, कार्ड किंवा वॉलेटची सुद्धा गरज नाही. ते जे काही रिंग 1 नावाचं जे काही बेल्ट असणार आहे त्याच्यावरूनच पेमेंट होण्यासाठी मदत होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बाकीच्या ज्या काही मग प्रथम गोष्टी अशा प्रकारच्या घडल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन करूया. लिहून घ्या. 10व्या ट्रेनमध्ये ATM असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस. संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ. जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये. पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन UAE या ठिकाणी. जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये. देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळमध्ये. बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी. भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प ब्राझीलमध्ये. तर जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह कोणत्या भारतीय स्टार्टअपने प्रक्षेपित केला तर गॅलेक्सी आय. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. 2025च्या आर्चरी प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद कोणी जिंकलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A राजपुताना रॉयल्स असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राजपुताना रॉयल्स असं त्यांचं नाव आहे. त्यांनी पृथ्वीराज योद्धा यांचा पराभव करत हे जे काही आर्चरी प्रीमियर लीग आहे त्याचं पहिलं जे काही हंगाम आहे इनॉग्रेशन जे काही एडिशन आहे त्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 2025 आर्चरी प्रीमियर लीग हा आर्चरी प्रीमियर लीगचा पहिला हंगाम होता. रामचरण हे या लीगचे अधिकृत ब्रँड अँबॅसेडर होते. कोण आयोजित केलं हे आर्चरी प्रीमियर लीग तर तिरंदाजी संघटना ऑफ इंडिया. बरोबर. या ठिकाणी म्हणजेच आर्चरी ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया असं आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन तसं झालं आहे. काही हरकत नाही. स्थापना झाली या जे काही संघटना आहे याची 8 ऑगस्ट 1973 आणि वर्तमानमधील याचे अध्यक्ष आहेत अर्जुन मुंडा. प्रश्न आहे खेळासंदर्भात क्रीडा संदर्भात. तर लेटेस्ट झालेले जे काही क्रीडा आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप आपल्या भारताने जिंकला. महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकलं. फाईड महिला ग्रँड स्विस 2025 वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं. बॅलन डिओर पुरस्कार 2025चा पुरुषांचा उस्माने डेंबले यांनी जिंकला. बॅलन डिओर पुरस्कार 2025 महिलांचा एताने बोनमाटी यांनी जिंकला. महिला अंध फुटबॉल विश्वचषक 2025चं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं. शांघाय मास्टर्स 2025चं विजेतेपद व्हॅलेंटाईन वाचेरॉट यांनी जिंकलं. तर आर्चरी प्रीमियर लीग 2025चं विजेतेपद राजपुताना रॉयल्स यांनी जिंकलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. गोमती पुनरुज्जीवन मोहीम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D उत्तर प्रदेश. तर UP उत्तर प्रदेश या राज्य सरकारने या ठिकाणी गोमती पुनरुज्जीवन मोहीम कॅम्पेन सुरू केलेला आहे. या मोहिमेच्या मागचा उद्देश काय आहे तर जी काही गोमती रिव्हर आहे गोमती नदी आहे त्या नदीचा नैसर्गिक प्रवाह पुनर्संचयित करणे आहे आणि जलमार्गामध्ये प्रवेश करणारे 95% शहरी सांडपाणी रोखणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे. या उद्देशाने या ठिकाणी गोमती पुनरुज्जीवन कॅम्पेन मोहीम सुरू करण्यात आली आहे उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत. उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950ला झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C दरवर्षी 20 ऑक्टोबरला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे तर अधिकृत आकडेवारीतील सेवा व्यावसायिकता आणि सचोटी याबद्दल जागरूकता वाढवणे. आणि दुसरा पॉइंट भारतामध्ये दरवर्षी 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो जो भारतीय सांख्यिकीचे जनक मानले जाणारे प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो. क्लिअर. तर आजच्या दिवशी 20 ऑक्टोबरला दरवर्षी आपण जागतिक सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर
वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाचे राष्ट्रपती लाई चिंग ते यांनी देशासाठी टी डोम हवाई संरक्षण प्रणालीच्या बांधकामाची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी तैवान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तैवान देशाचे राष्ट्रपती वर्तमानमधील लाई चिंग ते यांनी त्या देशासाठी टी डोम, लक्षात घ्या, टी डोम, टी म्हणजे काय, टी म्हणजे काय, तैवान, असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बरोबर. टी फॉर तैवान, टी फॉर टी डोम असं जरी लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही. ठीक आहे. तैवानची राजधानी आहे तैपेई शहर. चलन आहेत नवीन तैवान डॉलर. तर अध्यक्ष आहेत लाई चिंग ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतीय नौदलाच्या जहाजांवरील जीवनमान सुधारण्यासाठी कोणत्या IITने भारतीय नौदलासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए IIT दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हा जो काही करार करण्यात आला आहे IIT दिल्ली आणि भारतीय नौदलाच्या अंतर्गत, या सामंजस्य करारावर रियल ॲडमिरल अरविंद रावल आणि IITचे दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांनी या ठिकाणी सिग्नेचर केलेली आहे, स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या संस्थेने आधार सोबत या ठिकाणी इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन ही योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. या ठिकाणी ही जी काही योजना आहे पहा, SITAA याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार असं याचा फुल फॉर्म आहे. दुसरा पॉईंट, भारताची डिजिटल ओळख परिसंस्था मजबूत करणे आणि डीपफेक, स्पूफिंग आणि प्रेझेंटेशन हल्ल्यांसारख्या सुरक्षा धोक्यांना तोंड देणे हा याच्या मागचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. RBIच्या एका अहवालानुसार कोणत्या भारतीय राज्यामध्ये UPI व्यवहारांची दरडोई व्यापाराची जी काही तीव्रता आहे ती सर्वाधिक आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर RBIच्या बुलेटिननुसार तेलंगणामध्ये UPI वापराची तीव्रता सर्वाधिक आहे. 1 नंबरला तेलंगणा आहे, 2 नंबरला कर्नाटक आहे, 3 नंबरला आंध्र प्रदेश आहे, 4 नंबरला दिल्ली आहे, तर 5 नंबरला आपलं राज्य महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न, त्या अगोदर तेलंगणा ही काय आहे, सर्वाधिक UPI वापरकर्त्यामध्ये अव्वल आहे. तर जाता जाता तेलंगणाबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत. कोणकोणते? सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच खटले कमी करण्यासाठी विश्वास नावाची योजना कोणी सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर मनसुख मांडविया असं त्यांचं नाव आहे. पॉईंट लिहून घ्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायद्याअंतर्गत तर्कसंगत दंडात्मक नुकसान भरपाई सादर करून खटले कमी करणे हा या योजनेचा मागचा उद्देश आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा तफ्तान ज्वालामुखी, तफ्तान जे काही वलयगणू असतो तो कोणत्या देशामध्ये आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इराण देशाच्या अंतर्गत आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. इराणमधील तफ्तान ज्वालामुखी जवळपास 7 लाख वर्षांनंतर पुन्हा जागे होण्याची चिन्हे दाखवत आहे, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आहे. तर हा 12,927 फूट किंवा 3,940 मीटर उंच अर्धसक्रिय स्ट्रॅटो वोल्कॅनो आहे, त्याच्यामुळे ही न्यूज सध्या चर्चेमध्ये आहे, विचारली जाऊ शकते. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये
समुद्र शक्ती 2025 हा द्विपक्षीय सराव आयोजित केला जात आहे? ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, अमेरिका की इस्रायल? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.